हा ड्रॅगन जो आहे तो पिलॅटसचं साईन आहे. ॲक्च्युली पिलॅटसला जायला एक सुंदर ट्रेन असते. आमचं हिंदीतून मराठीतून स्वागत करण्यात आलं. ब्रिटनची राणी विक्टोरिया ही या हॉटेलमध्ये राहून गेली आहे. त्याची बॉडी आणि सोल या माउंटेनवर आहे. हॅलो हॅलो एव्हरीवन. तर स्वित्झर्लंडमधला आज आमचा हा दुसरा दिवस आहे. काल आम्ही तिथलीसला गेलो होतो आणि आज आम्ही जाणार आहोत पिलॅटेसला. इथून दिसत नाहीये, इथून अगदी त्याचं फक्त छोटूसं टोकच दिसतंय. हे जे टोक दिसतंय तिथे आम्ही जाणार आहोत आणि या ज्या केबल कार जातात या केबल कारने आम्ही जाणार आहोत. ॲक्च्युली पिलॅटेसला जायला एक सुंदर ट्रेन असते, पण जो लास्ट वीक स्नोफॉल झाला त्यामुळे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून ती बंद आहे. हा ड्रॅगन जो आहे तो पिलॅटसचं साईन आहे. सगळीकडे जर बघितलं पिलॅटस नावाच्या इथे सगळीकडे ड्रॅगन आहे. ॲक्च्युली इथे रेंटवर पण जॅकेट्स मिळतात. काल आम्ही एक जॅकेट रेंटवर घेतलं होतं तिथलीसला जायला. 25 स्विस फ्रँक म्हणजे 26 युरो वगैरे जॅकेटचं रेंट असतं पर डे. मोठी लाईन आहे ॲक्च्युली ते इथल्या माउंटन्सच्या ज्या केबल कार आहेत ना त्या सतत फिरत असतात. म्हणजे ते रोटेट होतच असतं सतत. त्यात कोणी बसलं नाही बसलं तरीही त्या रोटेट होतच असतात. ऑलमोस्ट अर्ध्या तासाची केबल रेडी आणि खाली सगळा स्नो आहे. सगळीकडे स्नो आहे. आणि ॲक्च्युली इतक्या वर पण सगळ्या घरांपर्यंत जायला व्यवस्थित रस्ते आहेत. आणखी सगळ्यात छान भाग हा आहे की आम्हाला कुठेही चहा मिळतो. माझ्या मागे काय आहे आणि चहा हे जे काही कॉम्बिनेशन आहे. तिथलीसला खूप थंडी होती, -17 टेम्परेचर. त्यामुळे तिथे काही कोणाला फार एन्जॉय नाही करता आलं. पण आज इथे तेवढी थंडी नाही आहे. इथे त्या मानाने -2 टेम्परेचर आहे. सगळे बर्फ एन्जॉय करतात. कालच्यापेक्षा मजा आहे ना. हे माउंट पिलॅटसवर आमचं हिंदीतून मराठीतून स्वागत करण्यात आलंय. सुस्वागतम. वेलकम टू नो सुस्वागतम टू माउंटेन पिलॅटस. इथे म्हणजे 6000 फुटांवर हा पीक आहे पिलॅटसचा आणि इथे शॉपिंग मॉल आहे. इथे प्रॉपर सगळे शॉप्स आहेत, वॉचेस आहेत, कॅफे, बार आहे. See this view. Oh my god.
इथे बर्फात चालण्यासाठीच्या स्टिक्स आहेत. हा त्याला खाली आहे. हे पिलाटेस हॉटेल आहे. 19व्या शतकात बांधलंय ते. इथे राहून असा मस्त व्ह्यू आहे, सुंदर व्ह्यू. ब्रिटनची राणी विक्टोरिया ती या हॉटेलमध्ये राहून गेली आहे. जो पिलाटेस माउंटेन पिलाटेस आहे त्याचं नाव एका रोमन एम्पररच्या नावावरून पडलंय. आणि अशी आख्यायिका होती, म्हणजे असं म्हणतात की त्याची बॉडी आणि सोल या माउंटेनवर आहे आणि अनेक शतकं ही एक हॉन्टेड सारखी प्लेस होती. म्हणजे इथे कोणी येत नव्हतं. याला जवळपास 19व्या शतकापासून लोक इथे यायला सुरुवात झाली. आपण बघितलं की खाली येताना बऱ्याच वरपर्यंत घरं आहेत ही इथे. तर हा 6000 फुटांवरचा माउंटेनचा पीक आहे पिलाटेस. तर या रोमन एम्परर सारख्या अनेक आख्यायिका आहेत इथे, जसे आपल्याकडे असतात तशा ॲक्च्युली सगळीकडेच असतात. आणि तिथलीच पेक्षा खूप सनी आहे आणि तिथलीच जरा खूप उंच असल्यामुळे खालचं आपल्याला काही क्लिअरली दिसत नाही. पण इथे ऊन आहे आणि छान सगळं सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे छान सगळीकडचं व्ह्यू दिसतोय. मस्त एन्जॉयबल. छान जागा आहे ॲक्च्युली ही, मस्त छान. इथे कॉफी पीत बसायचं बाहेर माउंटेन्स बघत. असं इथे बाहेर बघत आहे ना आपण, तासन तास बघू शकतो. मी इथे बसू शकतो. आता इथे ॲक्च्युली थोडी समरला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बर्फ म्हणजे डोंगरांवरचा बर्फ बऱ्यापैकी कमी झालाय. पण जेव्हा एकदम पीक समर विंटर असेल तेव्हा हे कम्प्लिटली स्नो असेल. ही झाड, दगड, डोंगर काही दिसत नसेल इथे. दिस इज अ गेम. इथे जिथे सर्कल दिसतंय ना तिथे तिथे जर तो हात गेला की तो त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो. आता हे बघ, इथे गेला ना तर आता तो त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणार. पिलाटेसला म्हणतोय बाय बाय. ॲक्च्युली जायची इच्छा नाही होत, इतकं सगळं सुंदर आहे. आणि आजचा आमचा लंच इथेच होता या हॉटेलमध्ये, कॉन्टिनेंटल. मस्त व्ह्यू, मस्त लंच. आता आम्ही जाणार आहोत यश चोप्रांमुळे